नमस्कार मंडळी, आजच्या जेवणामध्ये आम्ही चिकनचा बेत केलेला आहे। तर यांनी मला 1 किलो चिकन आणून दिलेलं आहे। चिकन हे स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतलेलं आहे। चिकन मध्ये टाकण्याकरिता इथे मी एक लिंबू कट करून घेतलेला आहे। आता या लिंबूचा रस चिकन मध्ये टाकू। नंतर हळद, थोडं मीठ टाकून याला मिक्स करून घेऊ आणि झाकण लावून याला 15 मिनिट बाजूने ठेवू आणि भाजीचा मसाला तयार करून घेऊ। भाजीच्या मसाल्यासाठी मी इथे खोबरं, कांदे, सांबार, हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक घेतलेला आहे। नंतर गरम मसाल्यामध्ये खसखस, तमालपत्र, जावेत्री, मोठी इलायची, कलमी, करणफूल आणि जिरं घेतलेलं आहे। आता खोबऱ्याचे बारीक बारीक काप करून घेऊ, याला बाजूने करून घेऊ। नंतर इथे मी 2 कांदे घेतलेले आहे। 2 कांदे हे पातळ असे कापून घ्यायचे, त्यामुळे मसाला हा लवकर भाजला जाते। गॅसवरती तवा ठेवलेला आहे। सुरुवातीला खोबरं भाजून घेऊ। गॅसचा फ्लेम मी मीडियम केलेला आहे। मीडियम फ्लेमवरती खोबऱ्याला छान भाजून घ्यायचं आणि 1 चमचा तेल टाकून याला तेलामध्ये भाजून घ्यायचं। खोबरं हे भाजून झालेलं आहे। आता यावरती कांदा भाजून घेऊ। कांदा भाजत असताना यामध्ये थोडं 1 चमचा तेल टाकायचं आणि याला भाजून घ्यायचं। तेलामध्ये जर मसाला भाजला गेला तर मसाल्याची भाजी छान होते। नंतर हिरवी मिरची टाकून याला पण तशाच पद्धतीने भाजून घ्यायचं। नंतर गरम मसाल्यामध्ये सुरुवातीला धने भाजून घेऊ। नंतर सर्व गरम मसाला भाजून घेऊ। नंतर तेल टाकून 2 चमचे खसखस टाकू। खसखसला पण यामध्ये भाजून घेऊ। मसाला हा भाजून झालेला आहे आणि दुसरीकडे गंजामध्ये भाजी शिजवायला ठेवू। तर गंजामध्ये चिकन टाकलेलं आहे। नंतर कांदा, टमाटर, हळद, कलमी, लवंग, मिरे, मोठी इलायची, सांबार आणि तेल टाकून याला मिक्स करून घेऊ आणि भाजीला झाकण लावून शिजवायला ठेवू। चिकनची भाजी शिजेपर्यंत दुसरीकडे मसाला काढून घेऊ। मसाला काढण्यासाठी इथे मिक्सरचा पॉट घेतलेला आहे। तर सुरुवातीला गरम मसाला काढून घ्यायचा। तर गरम मसाला काढत असताना याला कोरडंच काढून घ्यायचं, यामध्ये पाणी टाकायचं नाही। तर गरम मसाला कोरडा अशा प्रकारे काढून घ्यायचा। आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच मिक्सरच्या पॉटमध्ये लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि वरून सांबार टाकून याला बारीक हिरवं याचं वाटण तयार करून घेऊ। गरज वाटल्यास थोडं पाणी टाकून याला बारीक करून घ्यायचं। मसाला हा तयार झालेला आहे। याला एका वाटीमध्ये काढून घेऊ आणि त्याच मसाल्याच्या पॉटमध्ये खोबरं आणि कांदे वाटून घेऊ। खोबरं आणि कांदे वाटत असताना थोडं पाणी टाकायचं आणि बारीक अशी हे पेस्ट तयार करून घ्यायची। आता भाजीमध्ये 1 चमचा मीठ टाकू आणि याला 2 मिनिट शिजू देऊ आणि वरून गरम पाणी टाकायचं। भाजी कोणतीही असो, चिकनची असो या मटणाची, तर पाणी हे नेहमी गरमच टाकायचं। आता दुसरीकडे गंजामध्ये भात मांडून घेऊ। त्यासाठी इथे 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे। तांदूळाला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि इथे मी तांदूळ 2 पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता पाण्याला उकळी आलेली आहे। आता या उकळलेल्या पाण्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊ आणि याचा झाकण लावून भात शिजून घेऊ। नंतर चिकनची भाजी शिजली काय तर बघू। चिकनची भाजी ही शिजलेली आहे। आता याला फोडणी करू। तर त्याच भांड्यामध्ये 1 वाटी तेल टाकू। तेलाला गरम होऊ देऊ। नंतर जे हिरवं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते हिरवं वाटण मीडियम गॅसवरती होऊ द्यायचं। जोपर्यंत त्याचा सुगंध येत नाही तोपर्यंत त्याला भाजून घ्यायचं। नंतर खोबऱ्याचं जे वाटण तयार केलेलं होतं ते यामध्ये टाकायचं। खोबऱ्याच्या मसाल्यालाही तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं। नंतर लाल तिखट, हळद, थोडं मीठ टाकून याला मिक्स करून घ्यायचं आणि याला तेलामध्ये होऊ द्यायचं आणि जो कोरडा गरम मसाला घेतला होता तो यामध्ये टाकायचा आणि याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि मिक्सरचं पॉटमध्ये थोडं पाणी टाकून ते या मसाल्यामध्ये टाकायचं आणि याला कमी गॅसवरती होऊ द्यायचं। तुम्ही बघू शकता मसाल्याला थोडं तेल आलेलं आहे। आता यामध्ये थोडा पिवळा रस्सा टाकायचा आणि मिक्स करून याला 2 मिनिट होऊ द्यायचं। तुम्ही बघू शकता मसाला छान शिजलेला आहे आणि याला तेलही सुटलेलं आहे। आता यामध्ये चिकन टाकायचं आणि या चिकनला मसाल्यामध्ये शिजून घ्यायचं। मसाल्यामध्ये चिकन शिजवल्याने सर्व मसाला चिकनला लागतो म्हणून याला 2 मिनिट चिकनला मसाल्यामध्ये होऊ द्यायचं।
आणि जो पिवळा रस्सा काढून घेतलेला होता तो यामध्ये टाकायचा आणि याला मिक्स करून घ्यायचा. तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडं पाणी टाकू शकता, पण मी यामध्ये एवढंच पाणी टाकलेलं आहे आणि याला कमी गॅसवरती होऊ दिलं. नंतर यामध्ये सांबार टाकायचा आणि सांबार टाकून याला 1 मिनिट होऊ द्यायचं. तुम्ही बघू शकता चिकनच्या भाजीला छान तर्री आलेली आहे. चिकनची भाजी छान शिजलेली आहे. आता चिकनची भाजी म्हटल्यानंतर बाजरीची भाकर आलीच, तर मला ही म्हणाले की चल आता बाजरीची भाकर कर. यांना बाजरीची भाकर आणि चिकन खूप आवडते, तर मग मी बाजरीची भाकर केली. आणि बाजरीची भाकर करत असताना मी थोडं गरम पाणी घेऊन याचा गोळा तयार करून घेतला आणि या गोळ्याला थोडं चुरून याची भाकरी टाकून घेतली. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याची भाकरी टाकून घ्यायची. कोपरमध्ये थोडं कोरडं पीठ घ्यायचं आणि याची थोडी चाकुली तयार करून याला कोपरामध्ये थापून घ्यायचं. अशा प्रकारे हाताने याला थापून घ्यायचं, म्हणजे छान अशी भाकर तयार होते. भाकर ही तयार झालेली आहे. आता हिला हातावर घेऊन तव्यावर टाकायचं आणि वरून याला पाणी लावायचं, त्यामुळे भाकर ही कोरडी होणार नाही. भाकरीची एक बाजू झाल्यानंतर याला गॅसवरती भाजून घ्यायचं. गॅसवरती भाजत असताना भाकर ही टम्म फुगलेली आहे. तुम्ही बघू शकता भाकर ही तयार झालेली आहे. आता जेवणाचं ताट वाढून घेऊ. तर सुरुवातीला काकडी, गाजर, नंतर कांद्याची पात व निंबू ठेवू. नंतर भाकर ठेवू आणि भात ठेवून झणझणीत अशी चिकनची भाजी वाढून घेऊ. तुम्हाला आजचं जेवणाचं ताट हे कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायच्या असतील तर बेल आयकॉन नक्की दाबा, की त्यामुळे नवीन नवीन रेसिपी तुमच्या मोबाईलवरती येतील आणि ते तुम्ही बघू शकणार. तर आजचा हा जेवणाचा बेत तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा.